नारी शक्ती वंदन कायदा जे आहे त्याची सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी विशेष सत्र पण बोलवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत शायना एनसी आहेत यावर जास्त बोलण्यासाठी. शायनाजी, काय म्हणणार, विशेष सत्र महिलांसाठी किती विशेष आहे, काय याचा उपयोग अजून होणार? नारी शक्ती वंदनची गरज आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेंनी 2024मध्ये जे लाडकी बहीण योजना, तिथे महिलांना सशक्त करायचं आहे, शिक्षित करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे, ते एक सोच होते. आणि आत्ता आमचे आदरणीय प्रधानमंत्री 27 वर्ष झाले आणि आता हे 33% जे आरक्षण आहे महिलांना सशक्त करणार. आता तुम्ही बघा की पार्लमेंट्समध्ये 13 आणि 14% आहे महिला, असेंब्लीजमध्ये बघा तर 9 ते 10% आहे. तर आता आम्हाला हे संधी भेटतील जिथे 33% आरक्षणमुळे आम्ही महिलांचे जितकी इश्यूज आहे, हेल्थ केअर, एज्युकेशन, सॅनिटेशन, काय काय करायचं आहे रोजगारसाठी, हे सगळं उजागर करायला एक संधी, आणि ते जेंडर पॅरिटीसाठी खूपच गरजेचे आहे. काय म्हणणार, आपण पण महिला नेते आहात आणि काही लोक प्रश्न विचारतात की महिलांना अजूनही आरक्षण का द्यावं, त्यावर काय म्हणणार? आरक्षणची आवश्यकता आहे कारण आम्ही टोकन्स नाही. तुम्ही आम्हाला 5-10 तिकीट दिलं आणि सांगितलं बघा महिलांना दिलं संधी, पण तसं नाही चालत. तुम्ही पंचायत राजला बघा तर 14 लाख महिलांना सशक्त केलं, आणि तसं तुम्ही बघितलं तर खूप पंचायतमध्ये महिला 50% पण आहे. आता तसंच आम्हाला पाहिजे की संसदमध्ये असो किंवा असेंब्लीजमध्ये आम्हाला हे संधी दिलं तर आम्ही नक्कीच हेल्थकेअर असो, सॅनिटेशन, जॉब्स, लाईव्हलीहूड, सगळं जे महिलांचे इश्यूज आहे ते आम्ही उजागर करू आणि त्या परिपेक्ष काम करू. तर अभिनंदन आदरणीय प्रधानमंत्रीजीला. स्वागत करत आहे. आणि आमचा पक्ष आदरणीय एकनाथजी शिंदे नेहमीच लाडकी बहीणची सत्कार करून, त्यांना सन्मान देऊन, त्यांना पुढे जायला एक संधी दिलं, तसंच आम्ही हे संधी घेऊन पुढे जाणार. धन्यवाद. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.